इच्छामरण या पुस्तकाच्या लेखिका संगीताताई आपल्या बरोबर आलेले आहेत. ताई, पुस्तक लोक वाचतायत, कसं रिसीव्ह होत आहे पुस्तक? प्रचंड प्रतिसाद आहे. म्हणजे 1 वर्षात 5,000 प्रती गेलेत. काय वाचायला मिळेल या पुस्तकामध्ये मला? एका गरीब डॉक्टरांची गोष्ट आहे, जो स्वतः खूप गरिबीतनं शिकलाय, ज्याच्या पायात चप्पल नाहीये, ज्याला एक शर्टच आहे, MBBS सारखं मिरज मेडिकलला शिक्षण घेतोय, पण अतिशय गरीब पण प्रचंड हुशार. MBBSचं शिक्षण पूर्ण केलं आणि खेड्यात जाऊन सरकारी नोकरी पत्करली आणि त्यांना गरीब असं डॉक्टर म्हटलं गेलं पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात. गरिबांचा डॉक्टर. डॉक्टर पण काळाने घात घातला आणि डॉक्टर साहेब एका आजारात बाहेर येऊ शकले नाही. इच्छामरण का म्हणजे कुणालाच मरायची इच्छा नसते ना, म्हणजे बरोबर आहे. कुणालाच. बरोबर आहे, अगदी अगदी शेवटचा खरं आहे. क्षण असतो तरी पण माणसाला वाटतं की काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे आणि आपण जगलो पाहिजे. प्रचंड जगण्याची उर्मी असणारा माणूस, त्याला इच्छामरण मागावं लागलं कारण चुकीची ट्रीटमेंट. बिलं पण अशी हजारात म्हणजे लाखात असतात हो बिलं. जवळजवळ त्यावेळेस 35-1 लाख रुपये बिल झालं आणि त्यांना म्हणजे आमच्याकडे 2-3 लाख सुद्धा नव्हते. त्यांना माहित होती परिस्थिती आमची. एक वेळ तरी मी एका मैत्रिणीला बोलले सुद्धा, मला पण विकत घेतलं. जेव्हा त्यांना माहित झालं की कुठूनच मदत येत नाहीये, ते म्हणाले मी नाही जगणार आता, मला माझी जगण्याची इच्छाच मेली, मला इच्छामरण माग. तू कोर्टाकडे अर्ज कर, इच्छामरण. काही लोकांना वाटलं की जगातलं सगळ्यात भारी पुस्तक आहे हे, म्हणजे बरं. असे इतके चांगले अभिप्राय आलेत ना. किंवा प्रेमाबद्दल खूप बोलतं ना पुस्तक हे, तर इतकं दोघांचं पण प्रेम आहे की अजूनही आहे. मी ते फक्त शरीरानं गेले, पण ते माझे श्वासात आहेत. एक डॉक्टर, MBBS डॉक्टर, त्याचा ध्यास फक्त आणि फक्त रुग्णसेवा म्हणून प्रायव्हेट प्रॅक्टिस न करता त्या डॉक्टरनी सरकारी नोकरी पकडली आणि तो गेला कुठे? दुर्गम खेड्यामध्ये, कोकणामध्ये. पण नियतीने घात केला आणि त्यांच्या बरोबर काही वाईट घडलं. जे घडलं ते एका पुस्तक रूपाने आपल्या समोर आता आलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे इच्छामरण. पुस्तक आणि बरंच काही मध्ये आपण फक्त गुडी विषय घेतो असं अजिबात नाही. आपण कॅन्सर सारखा विषय घेतलेला आहे, आपण तुरुंगासारखा विषय घेतलेला आहे, आपण इतिहास याबद्दल तर नेहमीच बोलत असतो. आज आपण मरण, मृत्यू याविषयी संगीताताईंशी चर्चा करणार आहोत, एक लेखिका म्हणून. आणि त्याचबरोबर या पुस्तकात काय आहे, वाचकांना हे पुस्तक का वाचलं पाहिजे, पुस्तकं वाचून वाचकांना काय मिळणार आहे, या बाबतीत चर्चा करायला पुस्तक आणि बरंच काही मध्ये आज इच्छामरण या पुस्तकाच्या लेखिका संगीताताई आपल्या बरोबर आलेल्या आहेत. नमस्कार संगीताताई. नमस्कार. पॉडकास्टची सुरुवात ना आपण एका प्रश्नाने करतो. प्रत्येकाला हा सेम प्रश्न असतो. आज मूड कसा आहे तुमचा? माझा मूड आज साहित्य संमेलन आहे 99वं साताऱ्या सारख्या मोठ्या शहरात आणि तिथं माझं पॉडकास्ट होतंय, तर मला खरंच खूप आनंद वाटतोय. आणि आज मुख्यमंत्री आले होते आणि साहित्यिक आणि राजकीय लोकांनी एकत्र येऊन एखादी गोष्ट केली, सत्यावर बोललं, तर ती गोष्ट खूप लोकांमध्ये पोहोचू शकते किंवा बरोबर. जनजागृती होऊ शकते. तर ह्या गोष्टी खरंच खूप चांगल्या आहेत आणि आज ह्या अशा चांगल्या दिवशी माझा पॉडकास्ट होते, तर मला खूप भारी वाटतंय. पहिलाच पॉडकास्ट आहे? नाही, अनेक पॉडकास्ट झालेत. बरं. कारण विषयच असा इच्छामरणचा होता आणि अगदी राहुल कुलकर्णींपासनं NDTVला वगैरे बरं. भरपूर ह्याची चर्चा झाली या पुस्तकाबद्दल. बरं. कारण हे पुस्तक नाहीये, तर ही इच्छामरण एक सत्यकथा आहे. म्हणजे ह्यातला प्रत्येक शब्द जो सुरुवात करतो, तो पहिला शब्द तो शेवट करतो, तो शेवटचा सगळं सत्य आहे. म्हणजे अतिशय
युनिक आहे की फक्त आणि फक्त सत्यच याच्यात याच्यात आलेलं आहे. आहे. हो. कारण अनेक पुस्तकं Fiction. मी स्वतः वाचतो, अनेक परीक्षण मी करतो. कळून येतं की सत्य काय आहे आणि त्याच्यात ऍड केलेलं काय आहे. हम्म. काय वाचायला मिळेल या पुस्तकामध्ये मला? ही एका गरीब डॉक्टरांची गोष्ट आहे, जो स्वतः खूप गरिबीतनं शिकलाय, ज्याच्या पायात चप्पल नाहीये, ज्याला एक शर्टच आहे, एमबीबीएस सारखं मिरज मेडिकलला शिक्षण घेतोय, पण अतिशय गरीब पण प्रचंड हुशार, ध्यास घेतलेला मुलगा आहे. ज्यानं लहानपणीच एक ध्यास घेतलाय की स्वतः गरीब असल्यामुळे त्याला माहित आहे की गरिबांना सेवा मिळत नाहीत वैद्यकीय. तर अशा सेवा खेड्यात तर अजिबातच नसतात. शहरात ऍटलिस्ट मिळतात तरी बऱ्यापैकी सुविधा असतात. पण खेड्यात खूपच दुर्गम भागात तर खूप वाईट अवस्था आहे आरोग्य विषयाची. तर त्यांनी ध्यास घेतला होता की आपण एखाद्या खेड्यात जाऊन, जेव्हा मी एमबीबीएस डॉक्टर होईल 4थीत असताना, आणि त्यांनी त्याप्रमाणेच एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आणि खेड्यात जाऊन सरकारी नोकरी पत्करली. कारण त्यांना प्रॅक्टिस करण्यात किंवा पैसे कमवण्यात कधीच इंटरेस्ट नव्हता. तर जनसेवा, लोकसेवा जेवढी करता येईल, त्यांचं ते हॉबी होती की मला लोकांचं आरोग्याचं बद्दल खूप काम करायचंय. आणि त्याप्रमाणे त्यांनी जवळजवळ 26 वर्ष ती सेवा पुरवली वा. कोकणासारख्या दुर्गम भागात. बर. आणि त्यांना गरीब असं डॉक्टर म्हटलं गेलं पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात. गरिबांचा डॉक्टर. डॉक्टर. बर. हा. कारण ते 24 तासनं त्यांना एवढी आवड होती ना, म्हणजे त्यांना घर, संसार, मुलं ह्यात फार कमी इंटरेस्ट, पण पेशंट त्यांना सुविधा मिळवण्यासाठी, देण्यासाठी जी धडपड असते एक डॉक्टर, खरं तर कधी स्वतः जीप चालवत एखादा पेशंट घेऊन पुढच्या ट्रीटमेंटसाठी, म्हणजे एखादा सिरियस पेशंट असला हो. तर ते स्वतः जीप शिकले बर. पेशंटला पुढे पाठवण्यासाठी. बर. कारण कधी बर. कधी ड्रायव्हर नसायचा. बरोबर. तर मग पेशंट पुढे पाठवायचा, तर गरीब लोकांना रिक्षा परवडायची नाहीये, नाही का. मग तो पेशंट रत्नागिरीला किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नसायचा. तर स्वतः त्या डॉक्टरनं जीप शिकली आणि स्वतः असे अनेक पेशंट पुढे स्वतः घेऊन गेले. म्हणजे बर. इतकी ती जनसेवा असं ते जे खऱ्या डॉक्टरनी करायला पाहिजे पाहिजे ते या डॉक्टरनी केलं. केले. बर. म्हणूनच त्यांना देव किंवा गरीबाचा डॉक्टर म्हणून बरोबर. बरोबर. संबोधलं जातं. बरोबर. 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 पण काळाने घात घातला आणि डॉक्टर साहेब एका आजारातनं बाहेर नाही आलो शकत. बाहेर येऊ शकले नाहीत. त्याबद्दल जरा काही सांगू शकाल? ऍक्च्युली ना पॅन्क्रियाजवर छोटीशी गाठ होती आणि 2-3 डॉक्टरांचा सल्ला घेतला. दोघांनी सांगितलं करू नका ऑपरेशन. पण ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ही त्यांची ट्रीटमेंट घेतली, तिथल्या डॉक्टरनी सांगितलं की ऑपरेशन करणं खूप जरुरीचं आहे. जर नाही केलं तर तुमचा पेशंट वाचणार नाहीये. बर. तर म्हणून त्या भीतीपोटी आम्ही म्हटलं की कशाला ना, म्हणजे रिस्क घ्या, आणि ते ऑपरेशन केलं. पण तिथं ट्रीटमेंटच एका डॉक्टरवर सुद्धा इतकी चुकीची ट्रीटमेंट झाली. मुद्दामून नाही केलं, मी म्हणत नाहीये की, हा. पण जेव्हा ऑपरेशन करतात ना, तेव्हा प्लॅन ए, बी, सी ठेवायचा हो. असतो. हो. हो. म्हणजे जो डॉक्टर ऑपरेशन बरोबर. करतो तो. बरोबर. पॅन्क्रियाज हाफ काढला गेला आणि तो जोडला गेला नाहीये आतमध्ये. ते हम्म. जोडत बसले पण जोडला गेला नाही. तेव्हाच त्यांनी ऑन दी स्पॉट जर डिसिजन घेतलं असतं, जेव्हा डॉक्टरने ऑपरेशन केलं की पॅन्क्रियाज हे जुळत नाही, तर पूर्ण पॅन्क्रियाज काढून बरोबर. जी इन्सुलिन्स द्यावी लागते ती द्यावी लागली असती फक्त. पण त्यांचा जीव तरी वाचला असता. बरोबर. पण ते हाफ पॅन्क्रियाज काढल्यामुळं चुकीची ट्रीटमेंट झाली. मग पहिलं ऑपरेशन, मग दुसरं ऑपरेशन, मग तिसऱ्यांदा तर आतडच फुटलं. बर. आणि तरी त्यांनी ते सगळं म्हणजे लाईटली घेतलं होतं, म्हणजे माझ्या नवऱ्यानं, की ठीक आहे, होईन मी बरा. म्हणजे त्यांना इतकी जगण्याची तीव्र इच्छा होती आणि त्या माणसाला इच्छा मरून मागावं लागलं ना, ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे एक बायको म्हणून ते असं सतत मला टोचत राहतं की मी वाचवू नाही शकले माझ्या नवऱ्याला. तर ती खंत खूप अशी आतमध्ये खोल आहे माझ्या मनामध्ये. असं आरोग्य व्यवस्था आपली इतकी कोसळलेली, डगमगती, हे पाहून मला असं वाटलं की नाही, हे पुस्तक आपण लिहिलं पाहिजे आणि सत्यकथा आपण लोकांपुढं मांडली पाहिजे, सांगितलं पाहिजे. म्हणून मग हे पुस्तक मी खरं तर लिहिलं. इच्छामरण का? म्हणजे इच्छामरण असं
त्याचं टायटल आहे, त्याच्या मागचं कारण काय? बघा ना, म्हणजे कुणालाच मरायची इच्छा नसते ना, म्हणजे बरोबर आहे. कुणालाच. बरोबर अगदी आहे, अगदी खरं शेवटचा आहे. क्षण असतो तरी पण माणसाला वाटतं की काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे आणि आपण जगलो पाहिजे. बरोबर. अक्षरशः ते 3 महिने आयसीयू मध्ये होते ऍडमिट. जिथं ऑपरेशन झालं, मी त्या हॉस्पिटलचं नाव नाही घेणार, पण मी पुस्तकात लिहिलंय. बरं. मुद्दामून नसेल केलं, पण त्यांच्यामुळे एक फॅमिली, एक चांगला डॉक्टर ह्या जगातनं गेला, ज्याला खूप जगायचं होतं. प्रचंड जगण्याची उर्मी असणारा माणूस, त्याला इच्छामरण मागावं लागलं कारण चुकीची ट्रीटमेंट. आणि एक गव्हर्नमेंटचं ऍग्रीम म्हणून असतं, काय म्हणजे असतं? ऍग्रीम ऍडव्हान्स दिला जातो. बरं. जर तुम्ही एखादा मोठा आजार आहे तुम्हाला, बरं. तर आधीच गव्हर्नमेंट कडनं मदत, जर म्हणजे तुम्ही हे सरकारी नोकर होते हा, म्हणून म्हणताय म्हणून तुम्ही. बरं. तर ती मदत सुद्धा मिळाली नाहीये बरं. म्हणजे आम्हाला शेवटपर्यंत. बरं. तर ती मदत मिळालेली नाही हे त्यांना अगदी शेवटी कळालं की आपल्या बायकोला खूप खस्ता खायला लागतायत लोकांकडनं. आणि बिलं पण अशी हजारात, म्हणजे लाखात. लाखोत असतात हो बिलं. जवळजवळ त्यावेळेस 35-1 लाख रुपये बिल झालं होतं. बरं. आणि त्यांना म्हणजे आमच्याकडे 2-3 लाख सुद्धा नव्हते आणि त्यांना माहित होती परिस्थिती आमची. नॉन करप्टेड माणसाकडे तुम्हाला माहितच असेल की काय अशी मोठी पुंजी वगैरे नसते. बरोबर. म्हणजे 2-3 लाख, 4 लाख रुपये खर्च सांगितलेला, तो सुद्धा मी 2-3 लाख एका मैत्रिणीकडनं घेतला होता आणि 1-1.5 लाख माझ्याकडे जो पीएफ होता त्यातनं काढून आणलं, एक एफडी होती त्यातनं 1.5 लाख रुपये काढून आणले होते. ते असे 4 लाख रुपये मी जमवून तो प्रवास चालू केला होता हॉस्पिटलचा. पण नंतर जो इतका म्हणजे बिल रोज 50,000-50,000, 40,000-40,000, मग मी आपली मैत्रिणींकडनं करायची मॅनेज. आज ह्या मैत्रिणीला फोन, उद्या त्या. अक्षरशः म्हणजे असं वाटलं, म्हणजे एक वेळ तरी मी एका मैत्रिणीला बोलले सुद्धा, मला कोणी विकत घेईल का ग? म्हणजे कारण आमचं प्रेम खूप, ह्यात तुम्हाला एक प्रेमाची गोष्ट, पण निथळ आणि निरातिशय प्रेमाची, अफाट अचाट प्रेमाची गोष्ट आहे या पुस्तकात. प्रत्येक नवरा बायकोनं वाचावी अशी गोष्ट आहे. तर इतकं दोघांचं पण प्रेम आहे की अजूनही आहे. मी ते फक्त शरीरानं गेलेत, पण ते माझे श्वासात आहेत. म्हणजे तर म्हणजे इतका वाईट अवस्था झाली होती आमची. म्हणजे एकतर मानसिक तर पूर्णच कोसळलं होतं, आर्थिक तर काहीच नव्हतं, बॅलन्स काहीच नाहीये आणि एवढी लाखात दिलं. तर मग मी त्यांना खोटंच सांगितलं होतं की आपल्याला तुमच्या एका संघटनेकडनं 25 लाखाचा चेक मिळालाय. का तर म्हणजे त्या माणसानं जगण्याची आशा, किंवा त्यांना कुठूनही मॅनेज करणार बायको. आणि ते स्वतः डॉक्टर म्हटल्यावरती त्यांना खर्चाचा अंदाज तर 100% असणार. तर त्यांनी त्या खर्चाचा हे घेऊन एक काय म्हणतो स्ट्रेस घेऊ नये म्हणून मग मी खोटंच सांगितलेलं. आणि मग ते रिलॅक्स केलं होतं त्यांना की पैशाच्या बाजूने तरी. आणि मग त्यांना माहित झालं की शेवटी की कुणी सांगितलं, म्हणजे आमच्यापैकी तरी नाही, पण मला वाटतं तिथल्याच लोकांनी कुणीतरी सांगितलं की तुमच्या बायकोचं म्हणजे पैसे जमवण्यासाठी खूप स्ट्रगलिंग चालू आहे आणि ओढाताण चालू आहे. आणि मग त्यांना एकदम स्ट्रेस आला आणि मग त्यांनी मला जवळ बोलवलं आणि खूप रागवले, तू कसं मॅनेज केलंस हे, एवढे लाखात बिलं झाली असतील आणि खरं सांगतो वगैरे. तर मी म्हटलं नाही हे असं, कारण तेव्हा पण मी खोटंच बोलले की नाही तुम्ही असं काय, कारण मला त्यांना गमवायचं नव्हतं. त्यामुळे मी शेवटपर्यंत त्यांना म्हणत होते की असं काहीच नाही, मॅनेज केलंय मी, पैसे आहेत आपल्याकडे खूप, तुम्ही जगण्याची हे सोडायची नाहीये. पण जेव्हा त्यांना माहित झालं की कुठूनच मदत येत नाहीये आणि खूप सगळ्या ह्या त्यांच्या अनेक ऑपरेशन्स आणि हे ते, कुठूनच काही सक्सेस मिळत नाहीये, कुठूनच काय होत नाहीये, तर ते म्हणाले मी नाही जगणार आता, मला माझी जगण्याची इच्छाच मिली, मला इच्छा मरण माग, तू कोर्टाकडे अर्ज कर, इच्छा मरण. इच्छा मरण असंच नव्हतं मागितलं, म्हणजे त्यांना मरायचं नव्हतं, पण परिस्थितीनं त्यांना इच्छा मरण मागावं लागलं. बरोबर. आय कॅन अंडरस्टँड द पेन. कारण त्यांना खूप जगायचं होतं, खूप सेवा करायची होती लोकांची. त्यांचं ध्येय होतं की माझा आयुष्याचा शेवटचा क्षण सुद्धा मी लोकसेवा, जनसेवा करूनच. तुम्ही बघितलंच की संगीताताई कशा भावूक झाल्या, त्यामुळे त्या विषयावरती जास्ती न बोलता मी
थोडा वेगळा प्रश्न ताईंना विचारतो. ताई, पुस्तक लोक वाचतायत, कसं रिसीव्ह होत आहे पुस्तक? प्रचंड प्रतिसाद आहे. म्हणजे 1 वर्षात 5,000 प्रती गेलेत. मस्त. आणि एक पुस्तक जवळजवळ 10-10 लोकांनी वाचलंय. म्हणजे असे नंबर लावून लोकांचा अभिप्राय येतोय ना. अगदी 4-4 पानाचा अभिप्राय आहे की किती छान पुस्तक आहे. म्हणजे काही काही लोकांनी 8-8 तासात वाचले, रात्रभर. ज्यांची लहान मुलं आहेत तर त्या बायकांनी ना मुलं रात्री झोपली ना की रात्रभर वाचले. आणि मग फोन केलेत की इतकं भारी पुस्तक वाचलं. म्हणजे काही लोकांना वाटलं की जगातलं सगळ्यात भारी पुस्तक आहे हे. म्हणजे असे इतके चांगले अभिप्राय आलेत ना. किंवा प्रेमाबद्दल खूप बोलतं ना पुस्तक हे. तर म्हणजे काही लोकांनी म्हटले की ह्या पुस्तकातनं तुम्हाला ढोल्या परीची गोष्ट वाचाय मिळेल. म्हणजे ते मला परी म्हणायचे. तर आणि मी त्यांना लाडानं ढोल्या म्हणायचे. तर ती गोष्ट इतकी युनिक आहे ना. म्हणजे प्रत्येकाला भावते. आणि काही लोक जे प्रेम करत नाहीत ते म्हणतायत की आता आम्ही ढोल्या परीसारखं प्रेम करणार आहे. आणि काही लोक म्हणजे म्हणतायत की असं प्रेम आम्ही कुठं बघितलंच नाही. काही लोकांनी अभिप्राय दिलेत. आपल्या ब्युटी ऑफ लाईफच्या आशा नेगी मॅडम आहेत ना पुस्तकाच्या लेखिका. त्यांनी तर ह्याच्यावर जवळजवळ 3-4 पानी लिहिलंय. आणि म्हणाले की हिरा रांझा किंवा आपण लैला मजनू ह्यासारख्या प्रेमकथा वाचतो. त्या काल्पनिक असतील किंवा आपण त्या बघितलेल्या नाहीत. पण ही कथा रिअल आहे. म्हणजे प्रेमावर बोलते ना ही गोष्ट. तर त्या म्हणजे जे त्यांनी लिहिलं होतं ना अभिप्राय, त्यात म्हटलंय की ही लैला मजनूपेक्षा पण भारी गोष्ट आहे प्रेमाची. हिरा रांझापेक्षा पण भारी आहे. म्हणजे इतकी आवडली लोकांना, इतकी आवडते ना गोष्ट वाचायला. कारण ती प्रेमावर बोलते आणि खऱ्या अपाट अचाट प्रेमावर बोलते गोष्ट. तर लोकांना खूप आवडते. काही लोक म्हणतायत वाचक की असा नवरा मला पाहिजे. असा नवरा कुठं मिळतो? म्हणजे असे फोन येतात की कुठं मिळाला तुम्हाला असा नवरा? मग काही एक परवाच एक 80 वर्षाच्या आहेत पटवर्धन मॅडम. त्या म्हणाले की इतकं छान पुस्तक वाचलं ना की तू किती नशीबवान आहेस ग. तुला इतका चांगला नवरा मिळाला. कुठे एवढं नशीब भारी लिहून आलीस वगैरे. म्हणजे लोकांचे एवढे त्या पुस्तकाबद्दल अभिप्राय आहेत की छान वाटते की पुस्तकातनं तो तर मेसेज जातोयच आपल्या ह्याच्या आरोग्याबद्दल आपण बोलतोय. पण ही गोष्ट प्रेमाबद्दल पण खूप बोलते. आणि खूप नितळ प्रेम म्हणजे आहे आमच्या दोघात. तर ते खूप छान वाटतंय. आणि ते अजूनही आहे जिवंत. म्हणजे मी अजूनही त्यांच्याशी रोज संवाद साधतेच. म्हणजे जसं आधी म्हणजे माणूस शरीरानंच मरतो असं मला वाटतं. पण तो आत्म्यानं आपल्या जवळच असतो. म्हणजे मग प्रत्येक गोष्ट मी जशी आधी शेअर करायची, सगळं सांगायचे. म्हणजे आम्ही असं बोलायला लागलो ना तर रात्र अशा जाग्या काढलेत. म्हणजे सगळं असं कधीच कुठलं बंधन नाहीये. म्हणजे मी बायको म्हणून कमी शिकलेली किंवा मी 12वीत झाले होते ऍक्च्युली. पण असं तेव्हा माणसाने मला कधी जाणवूच दिलं नाही तू कमी शिकलेली आहेस किंवा तू अल्लड आहेस, अनाडे आहेस. असं म्हणजे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून कसं स्वातंत्र्य पाहिजे एखाद्या स्त्रीला, तर असं स्वातंत्र्य भोगलेली एक स्त्री म्हणून मला माझं सुद्धा खूप भारी वाटतंय की मी किती भारी आयुष्य घेऊन जगल्या किंवा जगते. आणि एवढा चांगला मला सोबती मिळाला. तर तो सोबती माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या सोबतच असेल. माझा शेवट होईल तेव्हाच आमच्या दोघांचा शेवट होईल. पण पुस्तक रूपाने आम्ही आयुष्य म्हणजे अनेक युग जिवंत राहू नक्की. अगदी खरं. संगीताताई, खूप छान वाटलं गप्पा मारून. वेळेचं थोडं बंधन आहे. तुम्हालाही पुस्तक प्रमोट करायला पुस्तकाच्या स्टॉलवर जायचंय, मलाही अनेक कामं आहेत. सो आज आपण इथे थांबूया. पण मला पुस्तकावरती, त्या मागच्या प्रेम कहाणीवरती, त्याच्यानंतर एका डॉक्टरला वैद्यकीय सेवा मिळाली नाही याच्याविषयी खूप चर्चा करायची तुमच्याशी. सो लवकरात लवकर आपण परत याच विषयावरती नक्की भेटूया. हो, नक्की. धन्यवाद. तुम्हाला जाणवलं असेल की मलाच प्रश्न पुढे विचारता येत नव्हते. संगीताताई काय यातनेतनं गेले असतील आपल्याला नक्कीच जाणवेल. पण मी एवढं नक्की सांगेन, त्या यातना आपल्याला नकोय. पण पुस्तक
इच्छा मरण हे पुस्तक नक्कीच वाचा. आणि याच संदेशासकट आज मी इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.